नमो बुद्धाय, नमन अशोका, जय भीम सती। महात्मा फुले, महात्मा भगवान बुद्ध और महात्मा फुले, फिर महात्मा गांधी। फुले का जो कार्य है वो महान कार्य है। महात्मा ज्योतिबा फुले इनके कार्यों को देखते हुए हम उनका स्वागत करते हैं और उनके गीतों का भी स्वागत करते हैं। अगर महात्मा फुले ना होते तो बाबा साहब की इतनी बड़ी पढ़ाई ना होती और मैं डॉक्टर सचिदानंद फुलेकर और मेरा फुलेकर परिवार और मेरा सभी परिवार, मेरा हिंदुताई परिवार और हमारे भारत के सभी लोग जो दीन दलित पीड़ित ओबीसी एसटी माइनॉरिटी पढ़ाई नहीं कर सकते, पुणे की क्रांति लाने वाले जिन्होंने संघर्ष किया और उस जमाने में पिताजी और हर ब्राह्मण लोगों से फाइट लेते हुए शिक्षण का दार उन गोर गरीब लोगों के लिए किया, वही महात्मा फुले का गीत आज हम सुनेंगे दोस्तों। उनकी गीतों का स्वागत करते हुए आज 11 अप्रैल आने वाला दिन महात्मा फुले का दिन है। महात्मा फुले ना होते, शोषित दलित अनटचेबल समाज की जागृति ना होती। महात्मा फुले और बाबा साहब ने एक में को कभी नहीं देखा। महात्मा फुले जाने के बाद में बाबा साहब ने उनको गुरु माना और उनके कार्य को गौरवित किया। उन जमाने में जहां अनटचेबल लोगों को, जिन्हें स्वतंत्र काल में दलित कहने लगे, जो एक जमाने के नागवंशी थे और राजा थे, महात्मा फुले के कार्य के बारे में बहुत सारी बातें हैं। शिवाजी महाराज की समाधि को खोज कर निकालने वाले पूना में एक वो महात्मा बने जो जोशी को डंडा मार के शिवाजी महाराज की समाधि खोज के निकाली। कितनी बड़ी बात। जो शिवाजी महाराज मराठे के समाज के थे, कुणबी समाज के थे, मराठे समाज के थे, महाराष्ट्र के थे, जिन्होंने शोषित पीड़ित हर लोगों के लिए कुर्बानी देते हुए बच्चे की कुर्बानी जीजा माता की शांति के साथ में वैभवशाली शिवबा और संभाजी राजे घड़ाए, शाहू महाराज घड़ाए। तो उस महात्मा फुले की कहानी, महात्मा फुले और शाहू महाराज एक जमाने के लोग हुए। उनकी क्रांति देखते हुए महात्मा फुले को आज के दिन 11 अप्रैल को उनकी जन्मदिन पर हम बधाई देते हुए गीतों का स्वागत करेंगे। और दोस्तों, झंडा ज्योतिबानी क्रांतिचा रोवला। दूसरी सैलरी तो आ गई, दूसरे हनीमून पे चले। आफ्टर टैक्सेस कमाओ दूसरी सैलरी। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। हल्लीच्या काळात आपण भिकाऱ्यालाही भीक देताना 17 वेळेला विचार करून खिशामध्ये हात घालतो।
परंतु ज्योतिबांच्या दारातून कुणी निराश होऊन गेला असं कधी ऐकायलाही मिळालं नाही. कारण ज्योतिबा दयाळू होते, मायाळू होते. म्हणूनच जातीयता, विषमता त्यांना सहनच झाली नाही. आपल्या सिंहबळाच्या कर्तबगारीनं देशाच्या आणि मानवतेच्या चलो आज महेश खरे और सौभाग्यवती वैशाली खरे की आवाज में विकासासाठी त्यांनी या धर्तीवर पहिला क्रांतीचा झेंडा रोवून सर्वांना समतेचा मार्ग दाखवला. झेंडा ज्योतिबांनी क्रांतीचा रोविला, झेंडा ज्योतिबांनी क्रांतीचा रोविला, झेंडा क्रांतीचा रोविला, मार्ग समतेचा दाखविला, झेंडा क्रांती
झेंडा समतेचा दाखविला. महात्मा फुले इन्होंने हमें समता पढ़ाई और गौर गर्भियों के बच्चों को, जो पेशवे के ज़माने में सब घर में बैठे थे, कोई पढ़ाई नहीं कर सकता था, अगर कोई पढ़ाई करेगा तो उसको सीधा उसके जबान काटी जाती थी. अगर जो कोई पढ़ाई करेगा और सुनेगा, कानों में खीला नोता जाता था, मारा जाता था. कोई हमारे 26,000 साल पहले भगवान बुद्ध ने स्त्री और पुरुष के लिए स्कूल, और उस जमाने में सम्राट अशोक के कारण विद्यापीठ खोले गए. खुद भगवान तथागत बुद्ध की अर्धांगिनी की शिक्षिका हुई, तब शिक्षिका को भंते कहते थे, और उनकी माता भी भंते हुई, उनका लड़का भी भंते हुआ. सम्राट अशोक के महेंद्र पक्ष, जैसे राहुल भंते हुआ, वैसे महेंद्र भी भंते हुए, संघमित्रा भंते हुई, इस जमाने के लिए त्याग किया. वैसे ही महात्मा ज्योतिबा फुले वो जमाने का शिक्षक है, नए जमाने का. 100 साल पहले महात्मा फुले और सावित्रीबाई अगर नहीं होती तो इन गीतों को हम नहीं सुन सकते थे दोस्तों. तो आओ दोस्तों, इन गीतों को सुनते हैं. ज्योतिबा फुले की गाथा हमारी प्यारी बहना खुशबू तिवारी ने गाया. खुशबू तिवारी की आवाज़ में, उत्तर प्रदेश की खुशबू तिवारी बहुत सारी बातें करती है और अच्छे से अच्छे गाने गाती है. उसका हम हार्दिक स्वागत करते हैं. ऐसे गाने बोलने वाले का, जिनका दिल बहुत प्यारा होता है, उन प्यारे से आवाज़ में नई नई बातें आती है. चलो, खुशबू तिवारी की आवाज़ में ज्योतिबा फुले की गाथा, इस गाने को प्रस्तुत करते हैं. हमारा बिखरा हुआ समाज आज भी अज्ञान में है. कौन बड़ा, कौन छोटा, कौन अच्छा, कौन बुरा. हम आज भी चंदा देने वाले को या भ्रष्टाचार के मार्ग से चलने वाले को हम बड़े कहते हैं. आज भी अध्ययन में है, अज्ञान में है. तो आओ दोस्तों, ज्योतिबा फुले की गाथा सुनते हैं. विंड म्यूजिक में आपका स्वागत है. विंड म्यूजिक का गाना सबसे पहले सुनने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे ऑल पे क्लिक कीजिए. थैंक यू. हर युग में कोई एक क्रांतिवीर बनकर आता है, नई अलख जगाता है. ज्योतिबा फुले महात्मा की अमर ये गाथा है, इतिहास बताता है, जो स्वाभिमान से जीने की नई राह दिखाता है, कभी सिर न झुकाता है. ज्योतिबा फुले महात्मा की अमर ये गाथा है, इतिहास बताता है. धन्य ज्योतिबा फुले, हम तुमको नहीं भूले. धन्य ज्योतिबा फुले, हम तुमको नहीं भूले. महाराष्ट्र के पुणे में था एक छोटा कटगुण गांव, जहाँ पे रहते चिमना बाई और श्री गोविंदराव. सैनी पिछड़ी जाति के थे, था माली का काम, पेशवने की 36 एकड़ भूमि उनके नाम. बाग बगीचा कारी करते, फूलों का व्यापार, जिससे चल पाता
छुआछूत का दंश ये पाता है, अपमान सह जाता है। ज्योतिबा फूले महात्मा की अमर ये गाथा है, इतिहास बताता है। धन्य ज्योतिबा फूले, हम तुमको नहीं भूले। धन्य ज्योतिबा फूले, हम तुमको नहीं भूले। जन जन को समझा धर्म है श्रेष्ठ। उच्च वर्ग से चूकिए अपमान भी पाता है, पर बढ़ता जाता है। ज्योतिबा फूले महात्मा की अमर ये गाथा है, इतिहास बताता है। धन्य ज्योतिबा फूले, हम तुमको नहीं भूले। धन्य ज्योतिबा फूले, हम तुमको नहीं भूले। मुश्किल दौर में 1800 खोले ट्रस्ट स्कूल, सत्य शोधक समाज से तो हो गए मकबूल। विधवाओं और दब कुछ लोग के बन के रहे हमदर्द, दलित नाम दिया तभी शूद्र का समझा जाना दर्द। एक ब्राह्मण बच्चा पाला बना दिया डॉक्टर, 10 यशवंत को फूले जी ने खोला हॉस्पिटल। लेखक, चिंतक और दार्शनिक समाज सुधारक थे, अम्बेडकर जी और गांधी जी के पथ प्रदर्शक थे। महात्मा का मिली उपाधि आज बेल का मान, 1890 में हुआ इनका परिनिर्वाण। प्रेम भारती खुशबू तिवारी शीश नवाते हैं और गाए गाथा है, ज्योतिबा फूले महात्मा की अमर ये गाथा। ज्योतिबा फुले महात्मा फुले की ये गाथा है। वो भी गाना हमको याद करना पड़ेगा मिलिंद शिंदे की आवाज़ में। तो प्यारे दोस्तों, मिलिंद शिंदे तो हमारे दोस्त थे, और मिलिंद शिंदे माझ्या पती भीमा वायलेस फुले, धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले। माझ्या पदी भीमा वाहिलीस फुले, माझ्या पदी भीमा वाहिलीस फुले। धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले, धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले।
बदले महात्मा फुले. प्रवास तुझा हा प्रवाहाविरुद्ध परिवर्तनाचे केले तू युद्ध. प्रवास तुझा हा प्रवाहाविरुद्ध परिवर्तनाचे केले तू युद्ध. शब्द तुझे ते टोकदार झाले. शब्द तुझे ते टोकदार झाले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. लाभला तुला ना राजघराणा. धन दौलतीचा कुठला खजाना. लाभला तुला ना राजघराणा. धन दौलतीचा कुठला खजाना. शून्यातून तू विश्व निर्मिले. शून्यातून तू विश्व निर्मिले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. दादा गुरावा हर्षाने माने. स्वप्नातले ते चित्र देखणे. दादा गुरावा हर्षाने माने. स्वप्नातले ते चित्र देखणे. सकाळी सकाळी स्वप्न पाहिले. सकाळी सकाळी स्वप्न पाहिले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. माझ्या पदी भीमा वडलास फुले. धन्य धन्य झालो बदले महात्मा फुले. महात्मा फुले और बाबा साहब आम्बेडकर. बाबा साहब आम्बेडकर और महात्मा फुले, ये सच्चिदानंद फुलेकर बाबा साहब का कर और महात्मा फुले के फुले के साथ में फुलेकर बनकर अपने कार्यों को गौरवित कर रहा है. प्यारे दोस्तों, ये भी ध्यान में रखो कि आज महात्मा फुले और बाबा साहब आम्बेडकर के कारण हमारी संस्था दी यंग रिवोल्यूशन पैंथर और हिंदुताई शिक्षण संस्था पूरे विदर्भ में छाई है. हर तरफ का शिक्षण का क्षेत्र का अनुभव भी हम दे रहे हैं. महात्मा फुले की आख्या थी, शिक्षण एक खजाना है और शिक्षण हर घर में जाना चाहिए. हमें गौरव होता है कि हमारा हिंदुताई का स्टूडेंट अमेरिका में नासा में काम करता है. हमारे बहुत सारी बहना और भाई चौरे जी है,
फिर हमारी तृप्ति भोयर है, ये जज हो चुके हैं। अब वो इतने बड़े लोग बन गए, हमारे बहुत सारे लोग जज हुए, बहुत सारे लोग वकील हुए, हमारे कॉलेज से बड़े बड़े लोग पीएचडी हुए, हमारे साले साहब जी के कस्तूरे भी एलएलबी होकर एलएलएम गोल्ड मेडल और बाद में पीएचडी हुए। उतना ही नहीं, हमारा लड़का एलएलएम में 96% मारा। ये बात बाबा साहब की है और महात्मा फुले की है। इसलिए क्रांति सूर्य महात्मा फुले को, ज्योतिबा फुले को नमन करते हुए मैं भी मेरे कॉलेज से एलएलबी हुआ और बहुत सारी डिग्रियाँ लिया। प्यारे दोस्तों, बाबा साहब की देन है। बाबा साहब कहते हैं मरते दम तक विद्यार्थी रहो। मैं भी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर अभी कोविड के पीरियड में लॉ और हिस्ट्री और अनेक सब्जेक्ट में डिग्री मिलाना चाहता हूँ। दोस्तों, आप भी पढ़ो, पढ़ना अपना धर्म है। दारू के बजाय शिक्षण में पैसा खर्च करो, मटन चिकन के बजाय शिक्षण की क्रांति लाओ। तो आओ, प्रबोधनकारी पोहाड़ा क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हमारे शायर सादर करते शायर बापू पवार को लाता हूँ। शिवबाला धन्य या महाराष्ट्र देशा, धन्य या महाराष्ट्र देशा, अनेक जाती धर्म भूषा, अनेक जाती धर्म भूषा, गावरान गोड मराठी भाषा, गावरान गोड मराठी भाषा, सुवर्ण भारत हे वर्षा, सुवर्ण भारत हे वर्षा, घडवितो कैक महापुरुषा, वंदन महाराष्ट्र देशा। छातीचा विंध्य छातीचा कुणी महाराज गौरवाचा, कुणी महाराज गौरवाचा, इतिहास आहे र मोलाचा, इतिहास आहे र मोलाचा, राव ज्योतिराव फुल्यांचा, राव ज्योतिराव फुल्यांचा, सन्मान करू या शौर्याचा, सन्मान करू या शौर्याचा, पवारा ऐका दस्तीचा, मुजरा हा बाप पवाराचा। स्वातंत्र्य समता निर्माण करून जगामध्ये भारत देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा मानवतेचा महान पूजा, भारत भूमीवरती आयुष्याचा अखंड संग्राम पेटवणारा निर्भीड मनाचा पोलादी पुरुष, जातीभेद, धर्मभेद आणि वर्गभेदासाठी आयुष्य पणाला लावून खेळ खेळणारा क्रांतिकारी जादूगार, विशाल अंतकरणाचा, थोर मनाचा, अलोट धैर्याचा गडगंज माणूस, आयुष्यभर प्रचंड झुंज घेऊन अनेक संकटाचा सामना करून मानवतेची बाग फुलवणारा जगा वेगळा माई, महाभारतापेक्षाही आगळे वेगळे कालियामर्दन करणारा साक्षात भगवान, पटदलितांचा भाग्य विधाता, घनघोर संग्राम लढणारा महान आत्मा आणि जगा वेगळा पहिला
घेणारा जीवन धन्य होणार, जीवन धन्य होणार. साक्षात प्रभू भगवंत साक्षात प्रभू भगवंत बहु गुणवंत होता दयावंत, बहु गुणवंत होता दयावंत. गोविंदरावाचा बाळ ज्योती, गोविंदरावाचा बाळ ज्योती, मानवाला शिकविली नाती, मानवाला शिकविली नाती, दातृत्व भरलं दोन्ही हाती. दातृत्व भरलं दोन्ही हाती. काय सांगू त्यांची ख्याती, काय सांगू त्यांची ख्याती. कोटी जन बहु गुण गाती, असला हा मायाचा मोती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. श्रीमंत भगवद्गीतेचा हा श्लोक ज्यांच्या जन्माने खरा वाटला तेच महात्मा ज्योतिराव फुले. दलितांसाठी दुबळ्यांसाठी जन्माला आले म्हणून तर हे मेलेले मुर्दे जिवंत झाले. हा पोवाडा म्हणजे ऐतिहासिक यथार्थ दर्शन. ही एक ब्रिटिश काळची कथा. जरा पूर्व इतिहास जाणून घ्या म्हणजे फुले समजतील. एरळा नदीच्या खळखळत्या पाण्यावर आणि धान्यावर जगणारे साताऱ्यातले कटगुण गावचे गोरे फुलेंचे पंजोबा चौगुले होते. न्यायाची बाजू धरणारा क्षत्रिय माळी समाज चौगुले गोरे आणि कुलकर्णी यांच्यात न्यायासाठी नीतीसाठी झगडा झाला. आनंदाचे गोकुळ सोडून भयानंद हारात. न्यायाचा शोध घेत गोरे कुटुंब पुरंदर जवळ खानोडीत आले. खानोडीच्या प्रेम धरतीने गोऱ्यांना कुशीत घेतले, मायेचा आसरा दिला. त्यांच्या नंतर शेटीबा प्रपंचाला वैतागून खानवडी सोडून पुण्यात पोहोचले. शेटीबाला रानोजी, कृष्णा आणि गोविंदा 3 मुलं. मळेवाल्याचा धंदा करणाऱ्या शेटीबाला गोविंदाच्या रूपाने पंढरीचा विठोबा भेटला. फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव गोरे फुले झाले. सर्वजण गोविंदराव फुले म्हणू लागले, फुले म्हणू लागले. गोविंदराव व्यावसायिक झाले. गोविंदराव व्यावसायिक झाले, धंदा हा चाले. गुणपती फुले, गुणपती फुले. चिमणाबाई त्यांची अर्धांगणी, चिमणाबाई त्यांची अर्धांगणी. आनंद उभयत सहजीवनी, आनंद उभयत सहजीवनी. राजाराम बाळक बहुगुणी, राजाराम बाळक बहुगुणी. सारा सार सुख होत मनी. सारा सारा सुख होत म्हणी. फुल्यांचा शृंगार तो नयनी, गुलजार पुणे राजधानी. चंदनासारखे जीवन झिजवणाऱ्या गोविंदराव आणि चिमणाबाईच्या पोटी मानव कल्याणासाठी या विश्व विधात्याने एक दैवी शिशूला जन्म दिला. बाळ जन्मले, वादळी छंदावाताप्रमाणे एक दिव्य ज्योत दिसली. म्हणून बाळाचं बारसं झालं ज्योती. ज्योतिराव अवघ्या 9 महिन्याचे असतानाच सुखाच्या राशीवरून चिमणाबाईला काळाने ओढून नेले. स्वतःचे सुलते दुःख आपल्या आत गिळून मुलांना मोठं करायचा पक्का निर्णय गोविंदरावांचा झाला. राजा रामाला शाळा शिकवणं झालं नाही, पण ज्योतीला मात्र खूप शाळा शिकवायची असा निश्चय गोविंदरावांनी केला. ज्योतीला शाळेत घालायचं, पण त्या काळी विद्या
देवतेची उपासना करण्याचा अधिकार फक्त उच्च वर्णीयांनाच होता. या भारतात इंग्रज आले आणि त्यांनी सुधारणा केल्यामुळे कायदे बदलले गेले. त्यांनी चांगले आचार विचार आणले. म्हणून तर वयाच्या 7व्या वर्षी पाटी दप्तर घेऊन ज्योतिराव इंग्रजांच्या शाळेत जाऊ लागले. शाळा भरली आणि ज्योतिराव शाळेत निघाले. ज्योतिराव शाळेत निघाले. ज्योतिराव शाळेत निघाले. किती शोभले ज्योतिराव फुले किती शोभले. आनंदले वडील गोविंदराव, आनंदले वडील गोविंदराव. पोराने भरपूर शिकावं, पोराने भरपूर शिकावं. शास्त्राचं ज्ञान पुरं घ्यावं, शास्त्राचं ज्ञान पुरं घ्यावं. शाळा शिकून मोठं रे व्हावं, शाळा शिकून मोठं रे व्हावं. बापाचा प्रेमळ स्वभाव, आईचं आईपण ते द्यावं. उपजत बाळ हा ज्ञानी, उपजत बाळ हा ज्ञानी. विद्येचा धनी महामेरू मनी, विद्येचा धनी महामेरू मनी. भटाला नाही ते बघवले, भटाला नाही ते बघवलं. विषारी विचार कालवले, विषारी विचार कालवलं. देशात ब्रिटिश राज्य आलं, देशात ब्रिटिश राज्य आलं. ख्रिस्ती धर्मांतर चालवलं, ख्रिस्ती धर्मांतर चालवलं. पोरांना ख्रिस्ती बनवलं, शाळेत पाठवू नका मुलं. शाळेत जाणाऱ्या ज्योतीच्या पाठीवरून गोविंदरावाचा मायेचा हात फिरायचा. मनात म्हणायचंय, ज्योती खूप शिक, मोठा हो, पण दुष्ट कारकुनाला पाहावले नाही. गोविंदरावाच्या मनात विष कालवले, कान फुंकले. चौथी नंतरच ज्या हातात पाटी पेन्सिल असावी त्याच हातात उदळान फावडा आला. पण ज्योतिराव हारले नाही. धरतीची पाटी आणि उजळणी करून धडे गिरू लागले. परंपरेच्या चिखलात रुतलेला खोटा धर्म पुजून भ्रमिष्ट बनलेल्या लोकांच्या उद्धारासाठी 3 वर्षानंतर पुन्हा शाळा सुरू झाली. पुन्हा शाळेत निघाले. ध्येय वेडा क्रांतीचा गुरु, ध्येय वेडा क्रांतीचा गुरु. व्यायामशाळा सुरू, संग्राम करू व्यायामशाळा सुरू. फक्त या देशासाठी जगला, फक्त या देशासाठी जगला. स्वातंत्र्याचा होमत पेटवला, स्वातंत्र्याचा होमत पेटवला. क्रांतिशना घडवी समयाला, क्रांतिशना घडवी समयाला. वस्ताद लहुजी म्हणते त्यांना, वस्ताद लहुजी म्हणते त्यांना. क्रांतीचा पहिलवान पहिला शिकवतो शूर लढायाला. अशी वाघाची डरकाळी ऐकली. स्वातंत्र्य क्रांतीचा पहिला वाघ, ज्यानं भारताला दिली जाग, धुवून काढला गुलामीचा डाग, तोच होता ढाण्या वाघ लहुजी वस्ताद साळवे यांची भेट झाली. लहुजींच्या आवाजाला शूर शिवाच्या तलवारीची धार होती. स्वभावात परखडपणा होता. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याला नवं चैतन्य देणारा योद्धा भेटला. त्यांच्या व्यायामशाळेत ज्योतिबा शिकू लागले. इंग्रजांना ते माय धरणी ठाय करणारे
शिक्षणाची दीक्षा दिली. ज्योतीला मनात वाटू लागले आता शिवशौर्य गाजवावं. पण वडिलांच्या दिव्य दृष्टीमुळे दिशा बदलली. धर्मशास्त्र इतिहास समजल्याने छत्रपती शिवप्रभूच्या अलौकिक कामगिरीनं ज्योती हरावून गेली. त्याग, निष्ठा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम ज्योतीच्या जीवनात जुळून आला. धर्म विचार पारखून झाला, राजकारण अभ्यासून झाले. ज्योतिरावांना कळलं विषमता वाटणी ही परमेश्वराची नाही, हा मानव निर्मित कावा आहे. एक मालक दुसरा चाकर, एक धनी दुसरा गुलाम, हा माणसाचा कपटी खेळ आहे. देवाच्या दरबारात तर सारे समान असताना ही विषमता कशामुळे? उदात्त आणि परमंगल विचाराने चित्त पेटून उठले. विचार शक्तीचे सुंदर पंख लावून आत्मा आसमंतात भरारू लागला. अखिल विश्वाला प्रेमाने मिठी घालण्याचे सत्य ज्योतिबाने शोधले. खळखळत्या नदीला सूर्याच्या तेजोमय किरणांना साक्षी ठेवून सत्याला पारखणाऱ्या ज्योतीने कार्याला सुरुवात केली. कार्याला सुरुवात झाली. असं ज्योतिराव विद्वान प्रकाश हा पडला, अंधाराचा प्रकाश हा पडला. समाजसेवेचा ध्यास जडला, समाजसेवेचा ध्यास जडला. प्रसंग कसा काय घडला, प्रसंग कसा काय घडला. ज्योतिबा रथावरी चढला, ज्योतिबा रथावरी चढला. ऐकावा घोर प्रकार पुढला, महात्मा नाही कुठे नडला. त्याच्या लग्नातला प्रसंग, मंगल सुदिन, सोन्याचा दिवस, सणाईचा मंगल स्वर, चौघड्याचा मंगल ध्वनी, सगळीकडे आनंदी आनंद. पण अचानक काय झाले? आता खाली ओठ रगडून कपाळावर आट्या आणून अभद्र शब्द कानाखाली पडला. अरे शूद्राच्या कांत्या, ब्राह्मणाच्या लग्नात आलास, शिंच्याला गटांड्या मारून बाहेर काढा. जोर अपमान झाला. प्रचंड वादळात ज्योतिराव अडकले. विचारायची सोय नाही, बोलायची हिंमत नाही, धर्मात जागा नाही. हजारो वर्षापासून हे असंच चाललंय. कुणाला कीव येत नाही. कुरकुर केली तर गुरासारखे मारायचे, कारण ते भूलोकीचे देव आहे. विद्येचा मगता फक्त त्यांनाच. पंडिताचे पांडित्य, धर्म मार्तंडाची धार्मिकता, धर्माचार्याचे धर्माचरण दुष्ट असे होते, दुष्ट असे होते. ज्योतिराव झाले तळहटी. ज्योतिराव झाले तळहटी. विचारला लाटी कल्पना मोठी, विचारला लाठी गुन्हा असा होता माझा काय, गुन्हा असा होता माझा काय. माणुसकीला जागा इथं नाही, माणुसकीला जागा इथं नाही. कलंकित कसला धर्म हाय, कलंकित कसला धर्म हाय. राजरोस करतात अन्याय, राजरोस करतात अन्याय. अंगणात मांजर कुत्रा गाय, माणसाला जवळ थारा नाय. विषमतेचा विषारी दंश ऐन जवानीत झाला. मन पेटून उठले. समाजाचा ध्यास चालू केला. घरातले अंगण, घराची शोभा, घराचे सौभाग्य म्हणजे स्त्री. अत्यंत जबाबदारीने संसार करणारी नारी. तिची तर अवस्था केविलवाणी पाहिली. ना अधिकार ना स्वातंत्र्य, गुलामाची ही गुलाम. धर्माच्या नावाखाली जन्माला घालणाऱ्या मातेची पुरती विटंबना. स्त्री आणि शूद्रांच्या माणूस छळ पाहिला. ज्योतिरावांच्या ढिवरलेल्या मनाने कंबर कसली आणि मानवतेचे रणशिंग ज्योतिबाने फुंकले.
पोरी, आठवा शाळेत हो पोरी, शाळा जर शिकल घरची नारी, शाळा जर शिकल घरची नारी, प्रगती समाजाची सारी, प्रगती समाजाची सारी, गंजपेठ प्रवेशाच्या द्वारी, ज्योतिबा देत ललकारी. महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचा इतिहास कोणीही विसरू शकत नाही. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद अशा अनेक रोगांनी समाज पोखरला होता. समाजाची ही व्यथा प्रथम ज्योतिबांनी ओळखली आणि ती दूर करण्याचा प्रयत्न केला. सती प्रथेला विरोध केला. स्त्रियांना सुशिक्षित करण्यासाठी शाळा उघडल्या. विधवा स्त्रियांना आधार दिला. अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याला आपलं नाव दिलं. नवसमाज निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले. या सत्कार्यासाठी सावित्रीबाई सावलीसारख्या सतत त्यांच्या सोबत होत्या. धर्म मार्तंडांच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाई स्त्रियांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. अनाथांना आधार दिला. अशा थोर विभूतींच्या क्रांतीला शतशः प्रणाम करून प्रत्येकाच्या मनात स्फूर्तिदीप प्रज्वलित करूया. उच्च नीच या भेदाने